सर काय सांगाल, उद्या पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण होते उड्डाणपुलाचं. एकीकडे उड्डाणपूल हा 90% काम पूर्ण झालेलं आहे, काही रेलिंगचं काम बाकी आहे, तरी देखील उड्डाणपूल घाई का? बघा, शेवटी उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण व्हावासाठी आम्ही त्यासाठी डे टू डे फॉलोअप करत होतो. परंतु आज सकाळी माझ्या हातात पत्रिका आली. प्रोटोकॉल प्रमाणे महापौर म्हणून माझं नाव आहे आणि त्याप्रमाणे आज सकाळी माझ्या पत्रिका हातात पडली. त्यावेळी मला कळालं का अचानक उद्घाटन होते, म्हणून मी येऊन पाहणी करून गेलो की बाबा रे, आता उद्घाटन होणं म्हणजे पूर्ण झालं असेल काम. तर कामं चालू आहेत. तुम्ही देखील आता बघतायत. आता का घाईघाईने करायला लावलाय हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. नाही, या जे मध्यभागी ज्या रेलिंग लावलेल्या आहेत त्या पूर्णतः ओपन आहेत. लहान मुलं या ठिकाणी फिरतायत. जर अपघात झाला तर थेट वाहन चालक आणि मुलं देखील खाली पडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होते. बघा, त्यासाठी आमचा हाच प्रयत्न होता. 1-2 दिवस लेट झाला असता तरी चाललं असतं. की लाईटचे पोल लागले असते, त्याच्या खाचा बंद झाल्या असत्या, डिवायडरच्या इकडून मोठी गॅप आहे, काही ठिकाणी पॅरापेटची थोडीशी गॅप आहे, भरायची आहे. रोडचं थोडंसं मागचं पुढचं काम बाकी आहे. जे अप्रोच रोड आहेत ते देखील होणं गरजेचं होतं. अशा लहान लहान, परंतु तुम्ही म्हणतात धोकादायक आहेत ना, निश्चित धोकादायक अशा गोष्टी आहेत. परंतु आता इकडे कुठचाही अपघात होऊ नये, शेवटी हे घाईघाईने उद्घाटन करायला लावलाय वगैरे ही बाजू जरी असली तरी त्याच्यात प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्यामुळे महापालिका म्हणून आम्ही जमेल तेवढी सहकार्य, मदत, प्रिकॉशन म्हणा किंवा इकडे विशेष पोलिसांना सांगून ट्रॅफिक पोलीस ठेवणं, याच्यावर दक्षता घेणं, त्या बाबा रे वाहनं उभी करू नका, चालू नका याच्यावरनं, या गोष्टी करण्यास आम्ही प्रयत्न करू किंवा भाग पाडू. अन्यथा अपघात होऊ शकतो. ही जी तुमची भीती आहे का एवढी मोठी, त्याच्यात काही ठिकाणी गॅप आहे, तर निश्चित त्याची दखल आम्ही घेऊ. घाई करत असल्यामुळे कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम होत आहे असा आरोप केला जातो. बघा, निकृष्ट दर्जाचं काम जर असेल तर ते आता काही सांगता येणार नाही, कारण त्याला देखील काही टेस्ट आहेत, सगळे आहेत. परंतु मला वाटतं तसं होऊ नये. जे काम करावं, भले थोडंसं मागे पुढे झालं चालेल, थोडंसं लेट झालं चालेल, पण जे करावं ते चांगल्या प्रकारचं करावं ही आमची देखील अपेक्षा आहे.